मार्जिन मिळालं त्याच्यापेक्षा एक मार्जिन जास्त नसेल तर आपण निवडणूक जिंकलो असं म्हणता येणार नाही. 74,400 आमचा बॉटम पॉईंट आहे. याच्यावर किती तर मी एक बंद पाकिट करून तुम्हाला देऊ शकतो, जे माझ्या घरी मी ठेवलं आहे ते आपण काउंटिंगच्या दिवशी दुपारी 1 वाजता उघडूया. इतकं हेवी मार्जिन असेल. नाही, लोकांना आव्हान असं करेन की 142 कोटी लोकसंख्या असणारा आणि जवळजवळ 99 कोटीच्या आसपास मतदार असणारा हा देश सातत्याने 51 पासून निवडणुका झाल्या नाहीत असं कधी झालंच नाही. 75 ते 77 आणीबाणीचा पिरियड सोडला तर लोकसभेच्या निवडणुका विधानसभेच्या निवडणुका या सातत्याने झाल्या आणि त्यामुळे जगामध्ये अतिशय व्यवस्थित रुजलेली ही लोकशाही आहे. जी लोकशाही तेव्हा स्ट्रेंथन होईल जेव्हा आपण आपला मताचा अधिकार बजावू. हे मला मान्य आहे की अनेक बूथवर 200 नावं सरासरी नसतातच आणि मग वोटिंग पर्सेंटेज 1000वर न काढता 800वर काढलं पाहिजे. 1000वर काढल्यामुळे ते कमी दिसतं, पण 800 पैकी तरी 800 होतं का, 800 पैकी तरी 750 होतं का, नाही होत. आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आवाहन करेन की मत कोणाला द्यायचा हा इतका गुप्त विषय आहे, सिक्रेट आहे की बायकोने कोणाला मतदान केलं नवऱ्याला माहीत नसतं, पण मतदानाला तर जा अशी मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आवाहनीकरण विनंती करेन. क्लिअर झालं. उलट वोटिंग पर्सेंटेज वाढल्यामुळे वाढीव टक्का नेहमी बीजेपीच्या महायुतीच्या बाजूने असतो. तो 48-50 धरून ज्या निघालेल्या फिगर आहेत त्या 160 ब्रँडेड आहेत, म्हणजे कमळाच्या चिन्हावरच्या, धनुष्यबाणाच्या चिन्हावरच्या, घड्याळाच्या चिन्हावरच्या. त्या व्यतिरिक्त अपक्ष हा बोनस आहे. 144ला असं राज्य येतं, 160 ब्रँडेड आहेत आणि त्यामुळे वाढीव टक्का हरियाणामध्ये चमत्कार काय घडला तर टक्का वाढला. त्यामुळे माझ्या कोथरूड मतदारसंघामध्ये 4,40,000 मतदार, 1% वाढला की 4,400 वाढतात, 10% वाढले तर 44,000 वाढतात. माझी खात्री आहे की कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानाचा मार्जिन 23ला होऊ, मतदानाचा विक्रम आम्ही करणार आहोत. भाजपचा मुख्यमंत्री होईल नाही, हे तर दिल्ली ठरवेल. आमच्या पार्टीमध्ये एक चांगलं आहे की देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाले, एकनाथजी मुख्यमंत्री झाले, पण तो कोणी त्याची नाराजी व्यक्त केली नाही, कारण नेत्याने जो घेतलेला निर्णय आहे तो काही विचार करून घेतलेला निर्णय असतो. त्यामुळे याही वेळेला कोण मुख्यमंत्री होईल हे दिल्ली ठरवेल. पूर्ण आरोप खोटा आहे, एक सापळा रचला गेला. विनोदजींना मी 77 पासून ओळखतो. आम्ही दोघे केवळ मित्र नाही आहोत, कार्यकर्ते नाही आहोत, नेते नाही आहोत. आम्ही एकमेकांच्या घरातली मुलं आहोत. त्यांच्या घरातल्या एकूण माणसाला मी ओळखतो. 10 वर्ष ह्या माणसाने बी झाल्यानंतर विद्यार्थी परिषदेत पूर्ण वेळ दिली. आयुष्यामध्ये ज्याला म्हणतात की अर्थकारण म्हणजे व्यवसाय नोकरी न करता सातत्याने विद्यार्थी परिषद, मग बीजेपी, एकदा आमदार, दोनदा आमदार, तीनदा आमदार, विधानसभा, विरोधी पक्षनेता, विधान परिषद, मंत्री, असा माणूस हे करू शकत नाही. हे सर्वसामान्य माणसाला माहिती असल्यामुळे डाव पलटला आहे. घराघरामध्ये विनोदजींबद्दल आणि बीजेपीबद्दल सहानुभूती निर्माण झाली की अरे बाबा हे विरोधक कुठल्या थराला जाणार आहे. 5 कोटीने सुरुवात केली, सापडले का 5 कोटी. मग आता जी बदनामी झाली विनोदजींची, तुम्ही एखादी गोष्ट करताना त्या माणसाला आयुष्यातून उठवतात. राजकारण सोडावं गेलं तरी उद्धव ठाकरे संजय राऊत म्हणतात हे भाजपमधलंच गँगवॉर आहे. नाही, हे तर त्यांनी म्हणायचंच असतं ना. उद्धवजी आणि संजय राऊत काय म्हणतात, प्रामुख्याने संजय राऊत काय म्हणतात, याच्यावर एक पुस्तक तयार होऊ शकतं. आणि काय म्हणाले आणि काय निष्पन्न झालं याच्यावर आणखीन एक पुस्तक होऊ शकतं. त्यामुळे उद्धवजींनी आणि संजय राऊतांनी म्हणायचं असतं, पण मला उद्धवजी आणि संजय राऊतांनी म्हणायचं आहे की विनोदजी तुमचे जवळजवळ गेले 40-42 वर्ष मित्र आहेत. तुम्हाला असं वाटतं की ते असं करतील. मग अशा वेळेला तर हे आपण पाळलं पाहिजे ना की बाबा चौकशी करावी वगैरे. शेवटी विरोधी पक्षाला काही म्हणायला लागतं, चौकशी करावी म्हणावी. पण इतकी खात्री कशी बाळगतात विनोदजींबद्दल. मुख्यमंत्री भाजपचा होणार की महायुतीचा? केंद्र ठरवेल. महायुतीचाच होणार, महायुतीचाच होणार, पण तो कोणाचा होणार हे केंद्र ठरवेल. आणि सुदैवाने काय झालं आहे की जरी एकनाथजींची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी हे वेगळे पक्ष आहेत, त्यांना वेगळं अस्तित्व आहे, स्थान आहे, महत्त्व आहे, रिस्पेक्ट आहे, तरी ते दोघेही मोदीजींना मानतात.
त्यामुळे तिघांचं पण म्हणणं आहे की भाई हम क्यों तय करे, प्रचार किया, आज वोटिंग होगा, 23 को रिजल्ट लगेंगे, जो करना है हो दिल्ली करे. विनोद तावडेंचा राजकीय गेम झाला असा विरोधकांकडून टीका केली, कारण हितेंद्र ठाकूर म्हणाले होते की भाजपच्या बड्या नेत्याकडून सीट मिळाली. असं राजकारणात म्हणायचं असतं, पण असं महाराष्ट्राच्या राजकारणात नव्हतं. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती पायदळीत उडवलेल्या लोकांनी रोज उठून जे काही भाषा वापरतात, आता लोकांनी म्हणण्याची आवश्यकता आहे की आता यापुढे ज्याच्यावर तुम्ही बोलतात तो तुमच्यावर आपण दावा लावणार नाही, सू मोठं आम्ही लावू असं लोकांनी म्हणण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे कोणी काय म्हणायचं, विरोधकांना तसं म्हणावं लागतं. पण हितेंद्रजींनी मला मानलं पाहिजे की त्यांनी ते कल्चर दाखवलं की त्या सगळ्या गराड्यातून त्यांनी विनोदजींना बाहेर काढलं आणि ते त्यांना बरोबर घेऊन बाहेर पडले. इट्स अ कल्चर ऑफ महाराष्ट्र. हे नाही कल्चर महाराष्ट्राचं. एक घटना घडली, शहानिशा करायच्या नाही, दो इकोसिस्टम डेव्हलप करायचे, हे कुठून मिळालं. दादा यावेळी पक्ष फुटलेले आहे, तर काय लीडवर तुमचा काही परिणाम होण्याचं वाटतंय? पक्ष काय झाले? फुटले, 2 पक्ष फुटले. हां. तर माझ्या लीडवर माझा लीड तर भयंकरच वाढेल. मी संध्याकाळी तुम्हाला एका बंद पाकिटामध्ये सील करून पाकिट देतो. 23 तारखेला दुपारी 1ला उघडायचं आणि टॅली नाही झालं तर मला सांगायचं. हो का? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.